नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की मा म्हणते, काय झालं, काय यमुना असं करतेस तू, असं मा विचारत असते. तेव्हा यमुना म्हणते की अगं मा, काहीच गरज नाहीये. हिचा फराळ म्हणजे न सांगता ही काय आता करणार आहे, बघ बरं, याच्यात फराळच नाहीये तर ओळखू याचा प्रश्नच नाहीये, म्हणजे अमृताचाच फराळ आहे हे कळणार आहे. असं हे बोलणं चाललेलं असतं. प्लेटवरचा रुमाल काढते आणि रिकामी प्लेट यमुना सगळ्यांना दाखवते. तेव्हा मात्र सगळेजण पाहतच राहतात. सगळ्यांना धक्का बसलेला असतो. हे सगळं काय झालेलं आहे, अचानक ह्या गोष्टी अशा का घडलेल्या आहेत, हा प्रश्न मात्र सगळ्यांना पडलेला असतो. सगळेजण म्हणत असतात की कावेरीकडून अशी चूक होणं शक्यच नाहीये, कावेरीकडून असं कसं झालं असेल, म्हणून सगळेजण पाहत असतात. तेव्हा मात्र मा म्हणत असते, काय केलंस तू दिवसभर, म्हणजे सकाळपासून तुला फराळ बनवण्यासाठी वेळ दिलेला होता, मग तू काय केलेलं आहे, असे प्रश्न मा कावेरीला विचारत असते. कावेरी मात्र शांतच असते. कावेरीला कळत नसते की काय उत्तर देऊ. यमुना म्हणत असते, बघितलं ना मा, म्हणजे हिला किती गरज आहे आणि हिला काय वाटतं ते, बघितलंच ना ही काय करू शकते ते, असं सगळं माच्या समोर यमुना बोलत असते. यशला त्याचबरोबर विद्याला दोघांनाही या सगळ्या गोष्टी माहीत असतात. कावेरीने सगळा फराळ बनवलेला होता आणि सगळा फराळ गायब झालेला आहे. यमुना म्हणत असते, आता काय करायचंय, माने काय टेस्ट करायचंय, हवा, असं ती बोलत असते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की आता कावेरीला विचारलं जातं. मा ओरडत असते, म्हणजे बघितलं ना काय झालेलं आहे, लग्न दोघींचंही झालंय. यश, तू म्हणत होता ना तुझ्या बायकोला मी मान देत नाहीये, बघितलं ना, तुझ्या बायकोला मान द्यायचा आहे, त्यासाठी मी परीक्षा घ्यायची ठरवली, पण काय केलं तुझ्या बायकोने, तुझ्या बायकोकडून काहीच होऊ शकत नाहीये, तिला जबाबदारीची जाणीव नाहीये आणि ती काहीच करू शकत नाही, अशा पद्धतीने गोष्टी चाललेल्या असतात. कावेरीला मा बोलत असते. यशला मात्र खूप वाईट वाटत असतं. यशला कळत नसतं की काय करायचं आणि कावेरी का बोलत नाहीयेत हा प्रश्न यशला पडलेला असतो. यश सगळ्यांच्या समोर तिथे असतो आणि यश म्हणत असतो, कावेरी बोला, आता तरी बोला तुम्ही, बास झालं, आतापर्यंत खूप सहन केलेलं आहे, आता नाही, असं यश इकडे सांगत असतो. तेव्हा मात्र कावेरी शांतच असते. तेव्हा मा म्हणते, काय झालंय, म्हणजे अजूनही तुझ्या डोक्यात तेच चालू आहे का रे यश, असं यशला मा बोलत असते. तेव्हा यश म्हणत असतो की मा, एक गोष्ट लक्षात ठेव, कारण कावेरीचं याच्यामध्ये काहीही चुकलेलं नाही, असं यश आवर्जून तिला सांगत असतो. परंतु मा मात्र ऐकून घ्यायलाच तयार नसते. मग यश म्हणतो की तुला माहितीये का मा, कावेरीने सगळा फराळ बनवलेला होता पण फराळ गायब झालाय. यमुना म्हणते, म्हणजे तुला काय म्हणायचंय, तुझा फराळ आम्ही गायब केलाय. तेव्हा कावेरी म्हणत असते की मला माहिती आहे माझा फराळ कोणी गायब केलाय आणि कोणी काय केलेलं आहे ते, पण जर तुम्ही त्याच्यामध्ये सामील असाल तर बघा. कावेरी मात्र खरंच खूप वैतागलेली असते. कावेरीला कळत नसतं की काय करायचंय, कशा पद्धतीने गोष्टी करायच्या आहेत. यश म्हणत असतो की कावेरी, बाद झालं, आतापर्यंत तुम्ही एवढा दिवसभर राबून फराळ बनवलेला होता आणि त्याचं काहीच कोणाला वाटलेलं नाहीये, तुम्ही जे काही केलेलं आहे ते स्पष्टपणे सांगा. कावेरी मला सांगते की हो, मी सकाळपासून सगळा फराळ बनवला होता, पण अचानक सगळा गोंधळ झाला, कारण ते फराळाचं ताट घेऊन मी देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी आले होते आणि अचानक मी पुन्हा गेले तर पाहते तर काय, त्या ताटातला सगळा फराळ गायब झालेला होता, त्याच्यामध्ये फराळच नव्हता, मी बनवलेला फराळ कुणीतरी गायब केलेला आहे. आणि हे सगळं बोलणं ऐकून धक्का बसलेला असतो. तेव्हा बोलत असते ती म्हणजे यमुना, तुला काय म्हणायचंय, आम्ही तुझा फराळ गायब केलेला आहे का. कावेरी म्हणते, तुम्हालाच माहिती तुम्ही काय केलंय. मा म्हणते की ठीक आहे, आता तुझ्याकडे 2 तास आहेत, दिवस संपायला अजून 2 तास आहेत आणि ही स्पर्धा आहे, त्यामुळे मी तुला 2 तास देते. या 2 तासामध्ये तुला ठरवायचं आहे की काय करायचं आहे. या 2 तासामध्ये तो फराळ शोधून काढायचा का या 2 तासामध्ये दुसरा फराळ पुन्हा बनवायचा हे ठरव आणि मगच मी निकाल जाहीर करेन, असं माने सांगितलेलं असतं. आता मात्र सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं की आता करायचं काय, गोष्टी कशा पद्धतीने मॅनेज करायच्यात, हा प्रश्न कावेरीलाही पडलेला असतो. कारण दिवसभर राबून तिने फराळ बनवलेला असतो आणि आता फक्त 2 तास तिला मिळालेले असतात. आणि त्याचबरोबर जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा मात्र मा आता स्पष्टपणे सांगत आहे की 2 तासामध्ये फराळ बनवायचा. आता 2 तासामध्ये फराळ कसा बनवला जाणार. इकडे अमृताला तर खूप आनंद झालेला असतो, तिने थोडेही कष्ट घेतलेले नसतात, सगळा फराळ बाहेरून मागवलेला असतो, सगळ्या गोष्टी बाहेरून मागवलेल्या असतात. बिचाऱ्या कावेरीने एवढा जागून फराळ बनवलेला असतो आणि ऐनवेळी सगळा गोंधळ झालेला असतो. तेव्हा माने आता सांगितलेलं आहे त्या पद्धतीने 2 तासामध्ये फराळ शोधायचा किंवा फराळ पुन्हा बनवायचा हे ठरलेलं असतं. आणि मा मात्र ओरडत असते. मा म्हणत असते की काही झालं तरीही यश, तुझ्या बायकोला आता हे सगळं करावं लागणार आहे. जर तिने या गोष्टी केल्या की
तरच मी समजेल. तेव्हा यश म्हणतो ठीक आहे, मी शोधू लागतो फराळ, मी शोधून आणतो सगळा फराळ, असं यशने ठरवलेलं असतं. आणि मग यश सुद्धा तयारीला लागतो, कारण नक्की फराळाच्या बाबतीत काय झालंय हे यशलाही माहिती नसतं. आणि म्हणूनच यशने तो फराळ शोधायचं ठरवलेलं असतं आणि यश शोधायला सुद्धा गेलेला असतो. उदय सुद्धा खुश झालेला असतो, त्यालाही बरं वाटत असतं की त्याच्या बायकोने एवढा फराळ बनवलाय. पण खरंच अमृताने फराळ बनवलेला आहे का, हे सगळं काय केलेलं आहे, ह्या गोष्टी मात्र खूपच तशा गुलदस्त्यात असतात. आणि मा तिथून निघून जातात. आता हॉलमध्ये यमुना, कावेरी, अमृता आणि विद्या उभे असतात. तेव्हा मात्र कावेरीच्या बाबतीत आता अमृताला खूप आनंद झालेला असतो. तिला तर बरं वाटत असतं की ह्या सगळ्या गोष्टी तिच्या मनाप्रमाणे घडलेल्या आहेत, कारण तिने त्रास न करता फराळ विकत आणलाय आणि तरीही तिची वाहवा होणार आहे, या गोष्टीचं तिला छान वाटत असतं. त्याचबरोबर कावेरी विचार करत असते. विद्या कावेरीकडे येते, कावेरीला म्हणू लागते की काय आता काय करायचंय, मी तुम्हाला बनवू लागणार आहे, मी अजिबात कोणाचं ऐकणार नाही, मी तुम्हाला फराळ बनवायला मदत करणार आहे, बस. तेव्हा कावेरी म्हणते की नाही विद्याविनी, अजिबात असं नाही करू शकत आपण, तुमच्या लक्षात येत नाहीये. तेव्हा विद्या म्हणते की अहो त्यांनी फराळ गायब केलाय, मला माहितीये कोणी गायब केलाय, आणि तरीही आपण शांतच राहायचं का, तरीही आपण काहीच बोलायचं नाही का, असं विद्या बोलत आहे. तेव्हा मात्र कावेरी म्हणते की मी बनवते. आणि मग इकडे यश सगळ्या किचनमध्ये फराळाची शोधाशोध करत असतो. फराळ कुठे गेलाय, नक्की काय झालंय हे त्याला कळत नसतं, म्हणून तो शोधत असतो. आणि त्याला टेन्शन आलेलं असतं, कावेरीने तर सगळा फराळ बनवलेला होता आणि अचानक असं काय झालं, कशामुळे हे सगळं घडलं, कुणी फराळ गायब केला असेल. तेव्हा कावेरीला आठवतं की त्या दोघींना बाहेर आपण फराळ खायला दिलेला होता, पण त्यांना मात्र आपण आता पाणीच दिलेलं नाही. कावेरी विद्याला म्हणते आलेच हा, मी पाणी देऊन आले, त्या दोघी बाहेर आहेत. कावेरी त्यांना पाणी द्यायला येते आणि तेव्हा पाणी देते. त्या दोघीही म्हणतात काय झालं ग, म्हणजे तुझ्या डोळ्यात पाणी का आहे, तू आमचं पोट भरलं, आमच्या भुकेसाठी धावून आली आणि तुझ्या डोळ्यात पाणी का आलेलं आहे. तेव्हा कावेरी रडत असते. कावेरी म्हणत असते मला कळत नाहीये की माझ्या बाबतीत असं का होतंय, म्हणजे मी तर एवढ्या प्रेमाने हे सगळं केलं होतं. तेव्हा ती म्हणते की मी बनवलेला फराळ होता तो गायब झालेला आहे. तेव्हा त्या दोघी जणी म्हणतात काय, अगं पण तू आम्हाला दिला ना फराळ. कावेरी म्हणते की हो, तो जो फराळ तुम्हाला दिलेला आहे ना, तो मी नैवेद्यासाठी ताट काढलं होतं ना, ते तुम्हाला दिलेलं आहे, असं सांगितलं जातं. तेव्हा मात्र कावेरी बोलत असते आणि मग त्या दोघीही म्हणतात की काळजी करू नको, आम्ही तुला फराळ बनवायला मदत करू, आम्ही बनवू लागतो तुला फराळ, असं बोलणं चाललेलं आहे. आणि त्याच वेळी इकडे कावेरी म्हणते की नाही, मला अशी अट घातलेली आहे की मी घरातल्यांची कोणाचीही मदत घ्यायची नाही, मी कोणाच्याही मदतीशिवाय फराळ करायचा आहे. विद्या म्हणते की नाही, त्या दोघी बोलतायत ना ते अगदी बरोबर आहे आणि तुम्ही दोघी करावं मदतीला कावेरी वहिनींना फराळ बनवायला. तेव्हा विद्या असं बोलल्यावर त्या दोघी म्हणतात पण का आम्ही कुठं तुमच्या घरातले आहोत, आम्ही तर बाहेरचे आहोत ना, त्यामुळं आम्ही तुमची मदत करू शकतो, असं स्पष्टपणे आता विद्याने सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र आता यमुना त्याचबरोबर पौर्णिमा सगळेजण जमलेले असतात. आता कावेरी अजूनही आलेली नाहीये, कावेरीने फराळ बनवलंय का, नक्की काय केलंय, आणि त्याचबरोबर हे सगळं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच यश सुद्धा उभा असतो. कावेरीने काय केलंय, फराळाचं काय झालं असेल, हे यशच्या सुद्धा डोक्यात सुरू आहे. आणि मग सगळेजण जमलेले आहेत. अजूनही कावेरी आलेली नसते, कारण कावेरीला सगळा फराळ पुन्हा बनवायचा असतो. ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाही. आणि बिचारी कावेरी फराळ बनवत बसलेली असते. आणि त्याच वेळी आता यमुना मात्र म्हणत असते की हिचा फराळ बनवून होऊच नाही, कारण हिने जर पुन्हा फराळ बनवला तर सगळा गोंधळ होईल आणि त्याचबरोबर सगळ्यांच्या लक्षात येईल, असं यमुनाच्या डोक्यात असतं. आणि त्याच वेळी यमुना विचार करत असते. मात्र इकडे यशला म्हणते की यश, तुझी बायको अजूनही आलेली नाही, म्हणजे तिने फराळ बनवलेला नाही, असं मा सांगत असते. आणि आता वेळ संपलेली आहे, त्यामुळे मी जाहीर करणार आहे की या स्पर्धेची विनर अमृता आहे आणि अमृतानेच हा सगळा फराळ बनवलेला आहे, त्यामुळं अमृताच आता पूजेचा मान पटकावणार आहे. तेवढ्यात कावेरी तिथं म्हणते की आले मी, झालाय फराळ बनवून माझा, असं म्हणत तिने फराळाचं ताट आणलेलं असतं. तेव्हा मा यमीला सांगते की ते दोन्ही ताटं घे, मी डायनिंग टेबलच्या त्या बाजूला जाईल, मला कळता कामा नयेत की कोणाचं ताट कोणतं आहे, आणि ती ताटं तिथं ठेव, असं सांगितलं जातं. आणि मग ती दोन्ही ताटं तिथं ठेवली जातात. मा डायनिंग टेबलच्या दुसऱ्या बाजूला तोंड करून उभी असते, कारण माच्या पाठीमागे ती ताटं ठेवली जातात. चिटिंग होऊ नये असं माचं म्हणणं असतं आणि कोणाचा फराळ चांगला आहे त्याच्यावर ठरतं. आता माच्या पाठीमागे ती दोन्ही ताटं ठेवलेली आहेत आणि मा फराळ टेस्ट करायला घेते. मग लाडू खाल्ला जातो. लाडू खाल्ल्यानंतर मला एका लाडूमध्ये खरंच खूप स्वादिष्ट असा लाडू लागतो,
तर दुसऱ्यामध्ये साखर खाल्ल्याचा तिला फील होतो. त्याचबरोबर चिवड्याच्या बाबतीतही तेच घडलेलं असतं. मा मात्र म्हणत असते की हे सगळं काय झालेलं आहे, म्हणजे असा फराळ बनवलाय, एवढा घाईघाईत फराळ कुणी बनवलाय, हा प्रश्न सुद्धा माला पडलेला असतो. आणि त्याचबरोबर मा मात्र म्हणत असते की आता फराळ खाऊन तर झालेला असतो माझा, आणि मा विचार करत असते. मा म्हणत असते की नाही, हा जो फराळ आहे तो बनवलेला तर आहे, पण तो खूप घाईत बनवलेला आहे. नक्की काय झालं असेल? मग आता सगळ्यांना असं वाटतं की घाईत बनवलेला फराळ म्हणजेच कावेरीने बनवलेला फराळ आहे. आणि इकडे अमृताने तर तिने मागवलेला जो फराळ असतो तो टेस्ट केलेलाच नसतो, त्यामुळं तिला माहीतच नसतं की तिनं जो फराळ मागवलेला आहे तो नक्की कसा आहे. असं म्हणत आता कावेरी आणि त्याचबरोबर अमृता मा म्हणते की या ताटातला फराळ कोणाचा आहे, एकदम स्वादिष्ट असा फराळ बनवलेला आहे. मला सुद्धा स्वतःला वाटत असतं की ऑब्विसली तो फराळ अमृताचाच असणार आहे, आणि म्हणून तर मा अमृताकडे पाहत असतात. पण कावेरी मात्र त्या क्षणी सांगते की तो जो फराळ आहे तो मी बनवलेला आहे, आणि यश सुद्धा सांगतो की हो, तो फराळ कावेरीने बनवलेला आहे असं यशने सांगितलेलं असतं. आणि त्यासोबतच आता मा तो जो फराळ आहे तो सगळा फराळ घेऊन तिथं उभी असते. कावेरीने ज्या पद्धतीने फराळ केलेला असतो तो खरंच पाहण्यासारखा असतो. एवढ्या घाईत तिने सगळ्यांना खुश करून टाकलेलं असतं. आणि फायनली या स्पर्धेसाठी कावेरी हीच या स्पर्धेची विजेती ठरलेली असते. म्हणजेच ही स्पर्धा जी आहे ती कावेरी जिंकलेली आहे, आणि कावेरीने ही स्पर्धा जिंकल्यामुळं स्पष्ट झालेलं असतं की पूजा कावेरीच करणार आहे. यश म्हणत असतो की माझी बायको आहे सुग्रण, खरंच कावेरी. तर या इकडे पौर्णिमा आणि यमी बोलत असतात की अगं तुला साधा पापडही भाजता येत नव्हता, तू आली तेव्हा, मग आता कसं हे शक्य झालेलं आहे. तेव्हा लगेचच तिथे सगळ्यांच्या समोर सांगितलं जातं. यश म्हणतो की हा फराळ एवढा स्वादिष्ट कसा बनलाय हा प्रश्न पडलाय ना तुम्हाला, कारण त्याचं कारण आहे ते म्हणजे माझ्या बायकोचं आपल्या सगळ्यांवरती असलेलं प्रेम. कावेरीचं आपल्या सगळ्यांवरती जे प्रेम आहे त्यामुळंच हा फराळ एवढा चांगला बनू शकलेला आहे असं यशने सगळ्यांच्या समोर सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र आता यश विद्या तो फराळ जो आहे तो सगळ्यांना द्यायला लागते आणि सगळ्यांनी टेस्ट करा असं सांगत असते. यशकडे दिलेला असतो. यशने लाडू घेतलेला असतो आणि यश म्हणतो की माझ्या बायकोलाही कळलं पाहिजे ना, हा फराळ तिने बनवलेला आहे आणि तिने किती चांगली सुगरण आहे असं म्हणत यश सगळ्यांच्या समोर कावेरीला लाडू भरवतो. मा मात्र कावेरीकडे थोडी रागानेच पाहत असते. तेव्हा कावेरी पण आता नवरा एवढा हक्काने हे करतोय तर ऐकलं पाहिजे म्हणत कावेरी यशने भरवलेला जो लाडू आहे तो खाते. तिला खूप छान वाटतं आणि त्याचबरोबर कावेरी सगळ्यांकडे पाहत असते. फायनली कावेरीने जे केलेलं असतं, जो फराळ केलेला असतो त्याच्यामुळं मा तर खुश झालेली असते. मान्य कावेरीला आधी काही बनवता येत नव्हतं, पण कावेरीने कोणाचीही मदत न घेता एवढा छान असा फराळ बनवलेला असतो. त्यासोबतच यश म्हणत असतो की मा अगं तू चकली खाल्लेलीच नाहीये, तू खाऊन बघ बरं, टेस्ट कर असं म्हणत यश माकडे येतो आणि मला चकली खाऊ घालतो. मा पण चकली खायला घेते आणि म्हणते हो छान झाली, आणि कावेरीला म्हणते सकाळपासून तू 2 वेळा फराळ बनवलेस ना, दमली असशील ना, चालेल आता आवरून ये कारण तुला मला उद्याच्या पूजेसाठी साडी द्यायची आहे. आणि कावेरी रूममध्ये येते, आवरायला सुरुवात करते. आणि तेव्हा घडतं असं, कावेरीने रूममध्ये आल्यानंतर आवरायला सुरुवात केलेली असते आणि टॉवेल उचलते. तो टॉवेल तोंड पुसायला घेते आणि त्याचवेळी त्या टॉवेलवर काहीतरी असतं ज्याच्यामुळं पूर्ण कावेरीच्या चेहऱ्यावरती रॅश येते. कारण अमृता दरवाजातून पाहत असते, म्हणजे हे सगळं अमृताने केलेलं असतं हे लक्षात आलेलं आहे. आणि तेव्हा मात्र कावेरीच्या टॉवेलवरती अमृताने एक वेगळ्या प्रकारची पावडर टाकलेली असते आणि त्यामुळेच कावेरीच्या चेहऱ्यावर सगळी रॅश आलेली असते. कावेरी म्हणत असते हे असं कसं झालं, कशामुळे झालं असेल हा विचार कावेरी करत असते आणि तिच्या लक्षातच येत नाहीये की या सगळ्यामागे अमृता असू शकते. आता कावेरीच्या सगळ्या चेहऱ्यावर पुरळ आलेले असतात आणि कावेरीला त्रास होऊ लागलेला असतो, तिच्या चेहऱ्यावर इचिंग होत असतं. आणि आता माने तर बोलवलेलं आहे. अमृता इकडे खुश झालेली असते. अमृता म्हणत असते की हिला काय वाटलं की मी मोठी आहे तरीही हिला पूजेचा मान मिळणार आहे, अजिबात नाही, तो मान मी तिला कधीच मिळू देणार नाही, कारण या घरची थोरली सून मी आहे आणि तो मान मलाच मिळला पाहिजे असं इकडे अमृता ठरवत असते. आणि तिच्या मनात असं सगळं सुरू झालेलं आहे. तिला वाटत असतं की तिने जर
हे सगळं केलं तर तिचा फायदा होईल. इकडे यश निघालेला असतो. पार्थला आणि अनुष्का दोघंही खेळत असतात आणि यश पार्थला म्हणतो, अरे हा लाडू कसला, कुठून आणलास तू? तेव्हा तो सांगू लागतो की आईनं दिलाय, कपाटात आहे ते लाडू. यशला धक्का बसतो. म्हणजे या सगळ्या मागे यमी आहे, कावेरीचा फराळ पळवणारी यमी आहे, हे यशच्या लक्षात आलेलं असतं. तेव्हा मात्र यश पाहत असतो. यश म्हणत असतो की काय म्हणजे हे सगळं? तेव्हा तो सांगतो की चल, अजूनही कपाटात आहेत, मी दाखवतो तुला, असं म्हणत तो यशला घेऊन चाललेला असतो. आणि त्याचबरोबर यशला कपाटात जिथे लाडू ठेवलेले आहेत ते दाखवतो. यशला धक्का बसतो. यश म्हणतो की काय आहे हे सगळं? आणि मग त्या पिशवीमध्ये एक एक डबा उघडून यश पाहू लागतो. त्याच्या लक्षात येतं त्या प्रत्येक डब्यामध्ये फराळ असतो. आणि तो फराळ यश जेव्हा पाहतो तेव्हा त्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो. हे सगळं कारस्थान असतं ते म्हणजेच यमुनाचं. यमुना त्या ठिकाणी पोहोचलेली असते. यमुना पाहते आणि तिला दिसतं की यश समोर उभा आहे आणि त्याचबरोबर यमुना सुद्धा यशकडे पाहत असते. आणि यशला खूप राग आलेला असतो, कारण सगळा फराळ यमुनाने गायब केला हे यशला कळलेलं असतं. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की कावेरी आता आलेली आहे. तिला मानाची साडी द्यायची आहे. पण जेव्हा कावेरी आलेली असते तेव्हा मात्र एक गोष्ट घडते आणि ती म्हणजेच की कावेरीच्या चेहऱ्यावरती पुरळ आलेले असतात आणि कावेरीला काय झालंय हे विचारलं जात असतं. तेव्हा मात्र कावेरी म्हणते की नाही माहिती, माझ्या चेहऱ्याला ना आग पण उठलेली आहे, असं कावेरी सांगत असते. त्यासोबतच पाहायला मिळतं ते म्हणजे इकडे मा म्हणत असते, अगं पण हे कशाने झालं? आत्ता तू आत गेली तेव्हा काहीच नव्हतं झालं आणि अचानक हे सगळं काय झालंय, असं मा विचारत असते. तेव्हा मात्र ती सांगत असते की हो, नाही माहिती मला कशाने झालेलं आहे, असंही तिने सांगितलेलं आहे. इकडे लगेचच पौर्णिमा बोलायला सुरुवात करते. पौर्णिमा म्हणते, पण वहिनी, अहो आता पूजेचा मान हिला कसा द्यायचा? कारण हे सगळं कसं शक्य आहे? अशा पद्धतीने पूजा नाही होऊ शकणार, असे प्रश्न पडलेले असतात. आणि तेव्हा मात्र आता यश पाहत असतो नक्की कशामुळे कावेरीच्या चेहऱ्यावर रॅश आली असेल, काय झालं असेल, हे पुढे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर पूजेचा मान तर मिळालेला आहे, पण वाट लागणार आहे ती म्हणजेच या यमुनाची. कारण यशला तर कळलेलं आहे की या सगळ्या मागे यमुना आहे आणि यमुनाचं हे सगळं कारस्थान आहे, हे सुद्धा यशला कळलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.